ए आय कॉन्स्ट कुठे आहे? इथे का? बीच्या ह्याच्यावरतीच आहे. अरे हो सर. चल. ॲनालाइज द बीम बाय स्लोप डिप्लेक्शन मेथड, ड्रॉ BMD SFD EI कॉन्स्टंट. चला मग आता आपली स्टेप नंबर 1 काय आहे? स्टेप नंबर 1 कॅल्क्युलेट DK DK. सांगा ना DK किती? 1 DK किती आहे? 1. कोण आहे? थिटा बी. स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेट फिक्स एंड मुवमेंट. फिक्स एंड मुवमेंट. फिक्स एंड मुवमेंट जर काढायला गेलं तर काय येईल बघा, इकडची आणि तिकडची सारखी आहे ना. MFAB इज इक्वल टू MFBA इज इक्वल टू काय बनवलं? WL स्क्वेअर बाय WL² बाय 12. WL² बाय 12. ठीक आहे. मग W किती बाळांनो? 10. L किती आहे? 5चा वर्ग डिवाइड बाय 12. सांग मला उत्तर किती? दोघं साईडचे आले 20.83 20.83 किलो न्यूटन इंटू मीटर. बरोबर. पुढे चला. MFBC MFCB. बघा रे आता दोघं आता इसेंट्रिक लोड आहे. आता सारखं राहणार नाही बाळावर. आता इसेंट्रिक आहे ना. आता कसं करणार? MFBC WA बीचा स्क्वेअर L. W कोण आहे? 30. A किती आहे? 1. B किती आहे? 2चा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल लांबी किती आहे? 3चा स्क्वेअर. कितीचा? 3चा स्क्वेअर. तू पॉज कर बरं का. हां MFB. हां पुढे घ्या आता. MFCB जर तुम्ही घेतलं तर काय? WBAचा स्क्वेअर डिवाइड बाय Lचा स्क्वेअर. W किती आहे? 30. B किती आहे? 2. A किती आहे? 1चा वर्ग डिवाइड बाय टोटल लांबी किती आहे? 3चा वर्ग. करा बरं किती? 6.67 किलो न्यूटन इंटू मीटर. बरं का. तो हे इकडून तिकडून दोघं झाले. हे इकडून एक आणि इकडे या पद्धतीने आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं? एक स्टेप नंबर कॅल्क्युलेट DK पण झाला, 2 झाले. आता तिसऱ्या स्टेपवर जायचे बाळांनो. ते आहे मुवमेंट इक्वेशन. कुठलं आहे ते? स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन. स्टेप नंबर 3 स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन. स्लोप डिफ्लेक्शन इक्वेशन प्लस और मायनस. पुढे काय येतात? तर मग हा प्लस और मायनस झाला. इथे असणार हा प्लस आणि हा असणार मायनस. या पद्धतीने आहे FE. आपल्याला काय झालं? स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन. स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन. मग काय असतो स्लोप डिप्लेक्शन? MAB बराबर MFAB प्लस 2EI बाय L 2θA प्लस θB मायनस 3 बाय L. बाळा हो, हे आहे स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन. म्हणजे हा सर त्याचा कॉन्स्टंट फॉर्म्युला आहे का? हा स्लोप डिप्लेक्शन इक्वेशन. MAB इज इक्वल टू MFAB प्लस 2EI बाय L 2θA प्लस θB मायनस 3 बाय L. या पद्धतीने आहे आपलं इक्वेशन. आता आपण काय करणार? आपण जर का समजा आपण बघायला गेलो याला सॉल्व्ह करता येईल ना आपल्याला. तुम्हाला एक बात सांगा बाळा, तुमच्या लक्षामध्ये काय येईल की A आणि C एंड काय फिक्स. इथं स्लोप किती राहणार? 0. बरं का. स्लोप किती राहणार? 0. मग आता MAB इज इक्वल टू MFAB काय घेईल? पहिले घेतो मी प्लस, नंतर घेतो मी मायनस. MAB किती बाळांनो? तो आहे 20.83. याचा अर्थ पॉझिटिव्ह 20.83 प्लस 2EI बाय L किती आहे रे? L किती आहे? 5. तो हा 5. 2θ आहे. आता मला सांगा, तुम्हाला सांगतो आहे 2θA प्लस θB. डेल्टा नाही. डेल्टाचा अर्थ होतो सिंकिंग सपोर्ट. हा साधं उदाहरण आहे. याचं सिंकिंग सपोर्ट नाही. म्हणजे हा बी काय होईल? कॅन्सल होईल. मी कसा कॅन्सल करतो बघा. हा कॅन्सल झाला. Aला फिक्स आहे ना, म्हणून हे पण काय झालं? कॅन्सल झालं. फक्त θB उरेल, कारण की मधल्या सपोर्टला θ असतो. हा काय θB आहे ना. θB राहील बरोबर, पण हा फिक्स आहे म्हणून हा चालला जाईल. हा डेल्टा बी चालला जाईल. मग काय इक्वेशन म्हणते बघा? डेल्टा का चालला गेला सर? कारण त्याला ना हेच नाही ना, इक्वेशनच नाही ना डेल्टाचा. फक्त थिटा आहे ना, डेल्टा नसल्यामुळे तो कट होणार. ओके. आता काय? हा 20.83. हां पुढे काय? प्लस 2EI बाय L आणि इथे काय? θB. ओके. याला जर आपण सोडवायला गेलो तर काय राहता? MAB 20.83 प्लस हा θ आहे ना, याचं कॅल्क्युलेशन करा. 2/5 किती होतो? 0.4. 0.4 EI θB. 1 इक्वेशन नंबर किती आहे? 1. आता लाव असं 4 करत जायचं. हे लेंदी पण सोपं आहे. आता आपल्याला काय करा? आता काय लावलेलं आहे? MAB काढलं ना मी. आता काय करायला? MB करा बरं का. MB कसं लावणार? MFB प्लस 2EI बाय L 2θB प्लस θA मायनस 3 बाय L. कळते का? तुमच्या लक्षामध्ये काय येईल की इथे ए सपोर्ट काय फिक्स आहे. फिक्स आहे म्हणून काय हा झाला 0. हा बी काय झाला 0. समजते का? माझा टाका बरं का. MFB तो MFB काय बरं काय मायनस आहे ना, मायनस 20.83 प्लस
2 EI/L एल किती याचा 5 2 थिटा बी नाही समजलं का बाळा समजलं सर. हां बाळा कळते का रे हा तू लक्ष नको भरपूर दे पुढे घे आता 0.4 EI. इथे 0.4 येईल पण मध्ये 2 येणार रे गुणाकारला हा. म्हणजे 2 गुणिले 2 डिवाइड बाय 4 होईल तो 4 हा बरोबर कर रे 0.8 ना 2 गुणिले 2 डिवाइड बाय 5 होईल ना तो रे हां किती येईल 0.8 0.8 करून घे त्याला 0.8 EI तर तसा तर तसा आहे हां थिटा तसा तर तसा आहे. थिटा बी थिटा बीची व्हॅल्यू 1 नाही टाकतात का आपल्याला का बरोबर टाकतो ते काढायचं ना तुला काढायचं का मग बोला रे दोन इक्वेशन झाले का ओके हे झालं इक्वेशन नंबर 2 हा झाला MAB MBA दोन झाले आता आपण जोया तिसरीला काय की MBC काढायचं मला MBC काय काढणार MFBC 13 प्लस Plus. 2 EI 2 EI/L L प्लस 2 थिटा B प्लस थिटा C मायनस 3 डेल्टा बाय L हा सीधं फिक्स आहे रे Zero. सीधं फिक्स येणार रे 0 झिरो राहील आपण zero. झिरो होऊन जाईल आता तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता MBC बघा पहिले कसं घेतो पहिले घेतो पॉझिटिव्ह नंतर घेतो निगेटिव्ह पहिले घेतो पॉझिटिव्ह आता पॉझिटिव्ह घेईल मी MFBC किती आहे 13.33 पॉझिटिव्ह राहिला 13.33 प्लस 2 EI/L L किती बाळा आपला 5 नाही पाच 3 नाही, पाच नाही. तीन आता मी किती 3 2 थिटा B त्याला सांगायचं कॅल्क्युलेशन कसं करणार M 2 into 2 divided by MBC इज इक्वल टू 13.33 प्लस 2/3 इंटू 2 म्हणजे 2 इंटू 2 4/3 करा 2 into 2 1.33 1.33 EI थिटा B हा झाला इक्वेशन नंबर 3 3 हो आणि पुढे काय आता आपल्याकडे मायनस घ्यायचं MCB MFCB प्लस 2 EI by L 2 EI ब्रॅकेटमध्ये 2 थिटा C प्लस थिटा B मायनस 3 डेल्टा बाय L 2 थिटा बाय EI ते L येईल ना EI/L ना 2 EI/L मी प्रत्येक ठिकाणी तेच केले ना हा. ओके आता मला सांगा बाळा इथं तुम्हाला माहिती सर थिटा C फिक्स आहे ना होय झिरो होऊन जाईल आपण काय म्हणतो Zero. झिरो फक्त बी राहील कारण की बी जे रे बी ना असं बघा MCB इज इक्वल टू MFCB प्लस 2 EI ठीक आहे पण L किती बाळा हो CBचा 1 3 आहे हा हो सॉरी लांबी रे लांबी 3 आहे ना हां माहिती आहे का होणार थिटा बी बरं मग आता याचं कॅल्क्युलेशन करता येईल ना काय रोग येते MFCB MFCB 2/3 किती आहे 0.67 EI थिटा झालं इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 4 इथपर्यंत काही डाऊट आहे का नाही हां आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की बीला इकडची मुवमेंट आणि इकडची मुवमेंट या दोघांची बेरीज 0 पाहिजे काय पाहिजे 0 हां तो आपण काय करणार नाव समेशन ऑफ मुवमेंट ॲट डिस एंड एला आपल्याला कंडिशन वापरायची नाही समजलं करायची योग समजलं की मग आपण काय करणार आता माहिती आहे का आपल्याला आता मुवमेंट इक्वेशन वापरून झालेलं आहे आपण आता काय करणार आपण यांची इक्विलिब्रियम कंडिशन वापरणार तो यूज इक्विलिब्रियम कंडिशन ॲट बी यूज इक्विलिब्रियम कंडिशन ॲट बी कंडिशन ॲट बी तर बीला इक्विलिब्रियम कंडिशन वापरा कसं BA आणि BC तो MBA प्लस MBC इज इक्वल टू काय राहणार 0 इकडची मुवमेंट इकडची मुवमेंट काय राहणार 0 बरं चला पुढे दोन आता BA काय आहे बघा MBA हे किती आहे मायनस 20.83 प्लस 0.8 EI थिटा B बरं का आता BC वापराय काय प्लस 13.33 प्लस प्लस 1.33 EI थिटा B झाले का दोघांची बेरीज तर मग आता आपण याला सॉल्व करणार आहे आपण याला सॉल्व करता येईल ना इधर कॅल्क्युलेटर फिक्स झालं आता याला काही नाही हे आपण टाकता येईल काय येईल मायनस 20.83 प्लस 0.8 एक काम करा फक्त सध्यासाठी EI आहे ना कॅन्सल कॅन्सल नका करू मला आयडिया देऊ थांबा आपण एक काम करू बाळा आपण काय काम करू या EI वाल्यांना इथं राहू देऊ आणि संख्यावाल्यांना तिकडे टाकू म्हणजे काय होईल का 0.8 EI थिटा B प्लस 1.33 EI थिटा B इज इक्वल टू हे इकडे नंबर जर पलीकडे पाठवायला गेलं तर चिन्ह बदलते 20.83 राहील पॉझिटिव्ह 20.83 देन मायनस 13.33 समजते का आता याला जर सॉल्व केलं तर आपण कसं येईल बघा 20.83 मायनस 13.33 7.50 किती आहे 0.8 EI थिटा B 1.33 EI थिटा B 7.50
50 किती आलंय हा. 7 करोड किती आलंय 7 करोड हे 7.5 ओके. मग आता मला सांगा तुम्हाला थिटा बी काढायचा ना फक्त. हो. मग थिटा बी तर राहू द्या हम्म. पण बाळांनो हा प्लस आहे थिटा बी तर राहू द्या 7.50ला डिवाइड बाय नंबर करा कारण की डिवाइडले आहेत ना. हा. म्हणजे कसं होईल माहिती आहे का ते हे बघा हा जर थिटा तुम्ही कॉमन काढताय ना तर थिटा कॉमन काढा इथं काय राहील 0.8 प्लस 1.33 समजते का. हो समजलं. अरे हे कॉमन काढताय ना आणि ई आय बी राहील ना तो ई आय बी कॉमन निघून जाईल बघा इथं पण ई आय इथं पण ई आय थिटा बी कॉमन काढा ई आय थिटा बी कॉमन काढा. हे जर तुम्ही कॉमन काढलं मध्ये काय होणार 0.8 प्लस 1.33 होणार ना. हा. मग हे आपण इकडे डिवाइड लागलं 7. मग करा बरं किती तुम्हाला नसेल समजलं मी सांगतो परत 50 सर हे 0.8 थांब रे जरा प्लस 1.33 हां 1.33 हां मग किती आलं बरं का सांगा. हे उत्तर येते हे उत्तर येते 3.52 हे आपण एकच काम करू 3.52 डिवाइड बाय ई आय हे थिटा बी झालेला आहे बरं का हा. डिवाइड बाय ई आय हिला इकडे ठेवला ना मी हे उत्तर आहे तुमचं समजलं का. 1 मिनिट पॉज करू. पहिलं इक्वेशन काय बघा टाका पहिलं एम ए बी 20.83 प्लस 0.4 ई आय थिटा बी टाका बरं आता 20.83 प्लस 0.4 ई आय राहू द्या बाळांनो. थिटाची व्हॅल्यू किती 3.52 डिवाइड बाय ई आय हां ई आय कटला सांगा उत्तर किती 20.83 प्लस 0.4 इंटू मीटर बाळा हा एम ए बी झाला. आणि आता घ्या एम बी ए कसं येईल रे एम बी ए घ्या ना दुसरं इक्वेशन एम बी ए कुठे ह्या काय -20.83 दाब नाही हात -18.01 0.8 ई आय राहू थिटा बिळ किती 3.52 3.52 डिवाइड बाय ई आय कट सांगा रे -18.01 बरोबर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रे बाळा निगेटिव्ह -18.01 का नाही 1 0.1 किलो निगेटिव्ह झालं काय हा. द्या तिसरी एम बी सी काय 13.33 प्लस 1.33 ई आय थिटा बी 18.01 त्याचा पण प्लसमध्ये पॉझिटिव्ह 1.33 हा तेच ना मग उत्तर बरोबर आहे तर समजून घ्यायचं की उत्तर बरोबर आहे आपले इंटू ई आय थिटा बी किती आहे 3.52 डिवाइड बाय ई आय ई कट 18.01 किलो न्यूटन इंटू मीटर. एम सी बी एम ए बी एम बी एम ठीक आहे ना आता एम बी सी का हा. आता आपल्याला काय सी बी सी बी एम सी बी काय आहे बघा CB हां एम एफ सी बी ठीक आहे याचं उत्तर लिहिलं नाही का रे मेरे एम एफ सी बी किती होता -6.67 होता बरोबर का. हा. बरोबर ना -6.67 प्लस 0.67 ई आय इंटू थिटा बी किती रे 3.52 डिवाइड बाय 6.67 ई आय कट सांगा प्लस 0.67 इंटू 3.52 67 इंटू 3.52 9.0 9 थांबा सर चुकलं तू चुकवलं बाळा 6.67 -6.67 कर -6.67 कर प्लस 0.67 इंटू 3.52 ओके का किती आलं -4.31 4.32 किंवा 31 आपलं आलं 31 आपल्या कॅल्क्युलेटमध्ये जे आलं ते लिहून घ्या. झाले का चारी मुवमेंट कुठले आलेत तेव्हा 1 2 3 4 या सपोर्टच्या मुवमेंट आहेत हा. आता झालं का
किती कशाचा मुवमेंट आहे बघा. तुम्ही म्हणाल की दोघं सारखे आले ना बघा मधल्या, म्हणजे इकडचे आहे 22.24, मधला आला नाही. आता BMD काढून टाका. हे सपोर्ट मुवमेंट, स्पॅन मुवमेंट. जेवण करून येऊ आपण. चालेल का? चक्कर येते. इथपर्यंत कळालं नाही कळलं. काय त्याच्यात